जोपर्यंत समाज पुढे जाणार नाही तोपर्यंत समाजाची खऱ्या दृष्टीने प्रगती होणार नाही। ही प्रगती करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं, आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावं अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो। ते काय भवन मागणार आहे, त्या भवनाकरता सुद्धा आम्ही मदत करणार आहे, गोळा करण्याकरता सुद्धा आम्ही फिरणार आहे आणि चांगलं भवन ते उभं राहावं। त्यावर ज्या कोणी लोकांचे नंबर नसेल त्यांनी कृपा करून स्टेजवर येऊन आपले नंबर द्यावे आणि त्या कलार समाजाच्या ग्रुपवर ऍड करण्याकरिता विनंती। नाव अध्यक्षपदासाठी या ठिकाणी सुचवलं। प्रशांत भाऊंनी एक खंत व्यक्त केली की लोक टीका करतात। मला एक प्रश्न, कारण नेते बनलं की डोक्यामध्ये हवा जाते आणि ती हवा माझ्या डोक्यामध्ये जाऊ नये म्हणून मी प्रशांत भाऊंना विनंती केली की मी प्रशांत भाऊ या ठिकाणी कुठलेही बोलणार नाही। कलार समाजाचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, युवक मित्र आणि बालमित्र, खरं म्हणजे कलार समाजाच्या या कार्यक्रमाला विचारपीठावर विनंती। पाटील साहेब अत्यंत मोलाचं आपण मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।